integrity, efficiency, independence, legitimacy, and use democracy. There are instances where cases of judgment where they have proven to be one of the best law enforcement over the globe. So जसं तू बोलला आपली इंडियन एज्युकेशन सिस्टीम ही खरंच खूप चांगली आहे असं तू बोलतोय. 108 देशांचा विचार करून आपली न्याय प्रणाली बनवली, परंतु या ठिकाणी मला एक सांगायचं वाटतं की आपल्या इंडियन ज्युडिशियल सिस्टीममध्ये सगळ्यात वाईट गोष्ट म्हणजे अशी आहे की 1 लाख लोकांवरती एक न्यायाधीश अपॉइंट करतात. तो एक न्यायाधीश हा किती लोकांचे केसेस हँडल करेल आणि हँडल केले तरी ते केसेस किती पेंडिंग असतात. म्हणजे एखाद्या माणसाने त्याच्या जरूर जर केस टाकली तर ती केस पूर्ण होईपर्यंत जजमेंट होईपर्यंत तो अगदी म्हातारा होतो. त्याच्यामध्ये त्याचे जेवढे पैसे असतील त्याचे जॉब असतील तारीख आल्यानंतर तो कुठेही असेल तरी त्याला त्या तारखेसाठी हजरच व्हावं लागतं. तो हा एक खूप मोठा ड्रॉबॅक आहे. तू जसं बोललास की भारतीय न्यायप्रणाली हा प्रत्येकाला न्याय देण्यासाठी सक्षम असते, परंतु तुला एक माहिती आहे का, जेव्हा आर्टिकल 365 362 हे लागू होतं ना, त्याच्यामध्ये भारतीय न्यायव्यवस्थेचा मोठा एक योगदान असतं की भारतामध्ये संविधान टिकायला पाहिजे. इमर्जन्सी जेव्हा लागली ना त्या काळामध्ये इंडियन ज्युडिशियल सिस्टीमने जे काम करायला पाहिजे होतं ते काम योग्य पद्धतीने केले नाही. मूलभूत अधिकार जे संविधानाने आपल्या मूलभूत अधिकाराने मेन्शन केलेले आहेत त्याच्यावरती कोणी गदा आणू शकत नाही. अशा ठिकाणी सरकार गदा आणते आणि इंडियन ज्युडिशियल सिस्टीम फक्त बघत
जो अपराधी आहे तो Talking about the point मानते हैं कि Indian judicial system नहीं करना है, नहीं करना है. So the judiciary is not there to teach everyone their rules. Okay, it is the rule of every citizen, whether it is the police, whether it is the army, whether it is the collector, the DM or the CEO. मुख्य कार्यालय. तो तू बोललास DM CM सगळं ठीक आहे, मान्य आहे की सगळ्यांसाठी कायदा एकच असतो. परंतु तुला हे माहिती आहे का, जर एखादा मेंबर ऑफ पार्लमेंट असेल आणि त्याच्यावर जर कुठली मर्डरची केस असेल किंवा मर्डरसारखी केस असेल तरच तर त्याला अरेस्ट करू शकतो. परंतु मग it is clearly stated in constitution that it supports the preamble of India, it supports socialist, tolerability, secular, democratic and economic. The main of the hearings or the result of judiciary of India are the electoral bonds. The second is Article 370. Third is the biggest and the most controversial topic is in 2018 Swatantriya Bill Savarkar was released out of false allegation of Mahatma Gandhi. And fourth is the intercaste marriage. All of these are directly issued and are passed by the Supreme Court of India. So before parties synthesize the judicial system, we should do the work at the ground level. If you are not having the proper body, if you are not having all the evidence that is work properly with the work, how with the judicial rules work properly. And it still is doing. तो जसं बोललास की आता एक केस आहे, दयानंद सरस्वती केस. अख्ख्या इंडियाला केस माहिती आहे. एफटीचं प्रकरण होतं आणि त्या केसमध्ये जो विक्टिम होता त्या विक्टिमची काही चुकी नसताना त्याला त्या ठिकाणी इम्प्रुव्हमेंट झाली आणि त्याच्या आयुष्याचे त्याने कित्येक वर्ष हे कारावासात भोगले आणि नंतर समजतंय की त्या ठिकाणी त्याचा काही गुन्हाच नव्हता. पण त्या व्यक्तीचे जे 5 वर्ष गेले त्याची भरपाई केली, त्याला जे मानसिक आर्थिक वगैरे नुकसान झालं आणि ती केस बरं झाल्यानंतर तो जेव्हा समाज प्रवाहात येतो ना, त्या समाज प्रवाहामध्ये त्याला ते आधी म्हणतात ना, कोर्टामध्ये पिक्चर्समध्ये दाखवतात की आपको याद बाईक बरी करते. अरे तुम्ही बाईक बरी करताय पण तो समाज त्याला ऍक्सेप्ट करतोय का, त्याला समाज ऍक्सेप्ट करतो की नाही हे ज्यादा गव्हर्नमेंटवर डिपेंड असतं. कारण की जर त्या गव्हर्नमेंट पोलीस कोणाच्याकडे पोलीस कोणाकडे स्टेट गव्हर्नमेंट सेंट्रल गव्हर्नमेंट सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया. Secondly, if the police are not doing its work, how will the court will do its work properly? Secondly, to direct this work to example. So, in recent times, tell me a case where the Supreme Court of India is not doing its work properly. All the bills are passed direct. So, आजकाल जे चीफ जस्टिस ऑफ इंडिया आहे चंद्र नायडू त्यांनी सुद्धा एक स्टेटमेंट दिलं की मला असं वाटतंय की या भारतामध्ये राजकीय लोकांचा आणि जी लेजिस्लेटिव्ह असेंब्ली असते त्या असेंब्लीचा न्याय प्रणालीमध्ये जास्त हस्तक्षेप होतोय. त्याच्यामुळे आम्हाला काही निर्णय त्याचा खूप विचार करावा लागतोय. सो चीफ जस्टिस ऑफ इंडिया सारखा पर्सन जर 1% जरी या विरोधात जर तो बोलत स्टेटमेंट करत असेल तो कॉमन मॅन ऑफ इंडिया जो कोर्टावर विश्वास ठेवतो. इंडियन ज्युडिशियल सिस्टममध्ये फॉरचा एक पॉईंट सांगते की ज्युडिशियल सिस्टम अशी आहे, आपल्या भारताची एकमेव ज्युडिशियल सिस्टम अशी आहे जी ज्याने गुन्हा केलाय त्याचे सुद्धा मूलभूत अधिकाराचं जतन ही आपली इंडियन सिस्टम करते. The judicial system is nowadays it is doing a proper work. But firstly, there is sitting issue. There are various all the cases. There are so much pending there. So the person has to go right from at the Tamil level, at the High Court, then at the Supreme Court. If there also he does not have that at the Supreme Court also he can. So Indian judicial system is under the Constitution preamble of India. According to name and according to it is true also it is by God being expressed in order to do it properly of socialist, humanity, secularity, democratic, and republican. It is a figure of discrimination proper freedom of speech such as bill to stop the trade Triple Act. सो मला एक वाटतं भारताची न्यायव्यवस्था जशी असेल तशी आपण ऍक्सेप्ट केली, परंतु आताच्या जनरेशनमध्ये सायबर टॅक्स असतील
किंवा अजून काही संशोधन व्हायला पाहिजे त्या प्रकारचे संशोधन हे होण्याची गरज आहे, जेणेकरून फास्ट ट्रायल कशा वाटतील. जसं फास्ट ट्रॅक कोर्टाची त्यांनी सुविधा केली, पण पर्टिक्युलर केसेससाठी त्यांनी फास्ट ट्रॅकची सुविधा नाही करायला पाहिजे. न्यायालयासमोर जेवढी केसेस जातील त्या केसेस जर त्यांनी फास्ट ट्रॅकची सुविधा जर त्यांनी दिली, मला असं वाटतं सामान्य नागरिकाला कोर्टापर्यंत जायला